सगळी म्हणतात स्वतःला मागवते, आत्याला काही मागवत नाही म्हणून आत्याला मागवले आता. मला काय म्हणाली सांगायच्या आधी काय म्हणाली? काल छान आहे ना, मस्त. मला थोडंसं मोठं हवं होतं, पण जे क्वालिटी छान आहे याच्यात. हॅलो, कसे आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की आत्यांसाठी मी कोणकोणत्या गोष्टी मागवू. म्हणजे खूप जणांचं होतं की आत्यांसाठी काहीतरी मागव म्हणून विचार केला की आपण मागवूयात. मी विचारलं होतं, त्यात बऱ्याच जणींच्या कॉमेंट्स आल्या की तू पर्स मागव, स्कार्फ मागव आणि चप्पल. या 3 गोष्टी कॉमन होत्या. दुसरं तर काही आपण नाहीच मागवू शकत त्यांना. आणि जोडव्यांविषयी पण खूप जणांनी सांगितलं होतं की जोडवी कर त्यांना. पण आत्ताच त्यांनी थोड्या दिवसापूर्वी जोडवी केलेली. ते काही मी सगळं तुम्हाला दाखवलं नव्हतं. पण केलेलीत, मग कशाला, थोड्या दिवसांनी करता येतील. तर या 3 गोष्टी तर मी त्यांच्यासाठी मागवल्यात. आणि अजून मी त्यांना सांगितलं नाहीये की ह्या गोष्टी मी तुमच्यासाठी मागवल्यात. ज्यावेळेस आणेल ना, त्यावेळेस मी त्यांना सरप्राईज देईन आणि आपण त्यांनाच ओपन करायला लावू. आता त्या काही जास्त रिएक्शन देणार नाही, कारण मला माहिती आहे की त्या नाहीत रिएक्शन देत. पण बघू आपण ट्राय करून त्यांना देऊन की त्या कशी रिएक्शन देतायत. पण तोपर्यंत आता मी रेडी झाली आहे, मस्त साडी वगैरे घालून. मेकअप वगैरे काही नाही केला, फक्त लिपस्टिक लावली आहे आणि अशीच तयार झाली सिंपल अशी. कारण मला जायचंय मम्मीकडे, तिथे आहे आम्हाला धोंडे जेवण. तर धोंडे जेवणाला काय काय घेतलं हे पण मी तुम्हाला सांगते. तर चला. झाला का स्वयंपाक मम्मी? ताट पण झाली, चालू आहे का अजून? आहे बाबा, आज पुरणपोळी मस्तपैकी. इकडे काय अनारसे भरायला सुरुवात केली आहे का? माझ्या मम्मीचं खूप दिवसापासून चाललेलं की महाराजांना बोलवायचंय. हे बाप्पा महाराज आहेत, हे ना आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत, आम्ही त्यांना गुरु मानलंय. तर धोंडेदान करायचंच आहे. तर मम्मी म्हटली की आधी त्यांना करायचं, देवाला करायचं आणि मग तुम्हाला करायचं. तर असं सगळं तिने नियोजन केलं होतं. त्यामुळे आज महाराजांना बोलवलं आणि आधी त्यांचं औक्षण वगैरे करून घेतलं. तर खूप छान वाटत होतं. आपण आपल्या आयुष्यात कोणाला ना कोणाला तरी गुरु मानून घेतलं पाहिजे असं म्हणतात. आपण देवापाशी जे गोष्टी मागतो, किंवा मागायची काही गरज नाहीये, देव आपल्याला सगळं देतच असतो, पण देवापेक्षा जास्त आशीर्वाद आपल्याला आपल्या गुरूंचे लागतात असं म्हणतात. त्यामुळे आयुष्यात आपण आपला गुरु बनवून घेतला पाहिजे. अनु, मला काय म्हणाली तू? मला काय म्हणाली सांग, याच्या आधी काय म्हणाली? आत्या म्हणली. ही पोरगी मला म्हणाली आयचू आंबा. काय म्हणली तुम्हाला? आयशू म्हणली ना? काय म्हणली? काय, मला काय म्हणली तू? हो, विषय बदलायला एक्सपर्ट आहे तुम्ही. इकडे आम्ही बाकीची सगळी तयारी करून घेतली आहे. म्हणजे काही खूप असं डेकोरेशन वगैरे असं काही करून आमचं धोंडेदान नाहीये. आपलं साधं सिंपल या सगळ्या गोष्टी मांडल्यात आणि त्यानंतर पूजा. आणू ते बघ पेटत होते आता. जसं काही मम्मीने सांगून हे ऐकणारच आहे, अशी पण मम्मी सगळ्यांसमोर सांगते तिला. तर आधी आत्यांचं आप्पांचं पूजा वगैरे मम्मीने करून घेतली, त्यानंतर आमची पूजा करणार आहे. इकडे भैया आमचा यांना आयर चढवतोय आणि आमच्या अनुबाईला प्रश्न पडलाय की नक्की हे सगळं काय चाललंय, म्हणून तिचं वाकून बघायचं चाललेलं आहे. पण इकडे ना सगळे माझ्या विरुद्ध असतात. सगळ्यांची एक टीम होते आणि मी विरुद्ध बाजूला. आता बघा, मी काहीतरी बोलले म्हणून आमचे ह्यांची आणि वहिनींची टीम झाली आणि मला सगळे मिळून हसतायत. असू द्या. तर इकडे ना मम्मीने माझी आणि यांची पूजा करायला घेतली. आधी त्यांची करून घेतली होती, ते राहिलं आणि नंतर माझी केली. तर आज म्हणतात की लक्ष्मीनारायणचा जोडा, म्हणून आमच्या दोघांना इकडे बोलवलेले. अभिची पण मम्मीने मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर ओवाळून घेतलं. आता इकडे ना हे झाल्यानंतर सगळ्यांना ओवाळल्यानंतर मम्मी ना अनारसे देणार होती. तर अनारशाचाच मान असतो, आपण 33 अनारसे प्रत्येकाला देतो. आणि आज मम्मी ना इथे पाया पडत होते, आमच्या कसं तरी वाटत होतं, पण ती म्हटली नाही नाही, आज आम्ही पाया पडणार. तर अधिक महिन्यात जावयाला दान तर करतात, त्याचसोबत अधिक महिन्यामध्ये ना आईची ओटी पण भरतात. त्यासाठीच मी तिच्यासाठी ओटी सुद्धा आणली होती. आणि मी जी साडी नेसली ती मम्मीला खूप आवडली होती. तिचं खूप दिवस झालं चाललेलं की मी पण त्यातली एक साडी घेणार आहे. आपल्याच कलेक्शनमधली ही साडी आहे, तर तीच मम्मीला आणली आणि ओटी मग मी तिची भरून वगैरे घेतली. झाला, इथेच आपला हा कार्यक्रम एंड होणार आहे आणि त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. तर काल झाला आमचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम. काल नाही, घरी यायला उशीर झाला, म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि पुरणपोळी खाल्ल्यावर किती कंटाळा येतो तुम्हाला माहिती आहे. तर कंटाळा आलता म्हणून व्हिडिओ तिथेच म्हटलं राहू दे, बाकीचा आपण उद्या शूट करूया.
तर जेवणामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक होता, धोंडे, अनारसे, ते तर सगळं तुम्ही बघितलं शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा पहिलं मी दाखवले या सगळ्या गोष्टी. आणि साड्या माझ्याकडे खूप आहेत, त्यामुळे मम्मीला म्हटलं की नको मला साडी, आणि साड्याचा बिझनेस पण आता आपल्याकडे आहे, साड्या आहेतच, तर कशाला साड्या म्हणून ना मी मम्मीकडून हे गिफ्ट घेतलं होतं. तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं मी काय घेतलं. आणि ना मला पण अशी पितळेची भांडी घ्यायला खूप आवडतात, कारण डेकोरेशन करताना लक्ष्म्यांच्या वेळेस वगैरे त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे ना मी हे एक भांडं घेतलंय. तर हे डेकोरेशनसाठीच आहे, काय म्हणतात याला, घंगाळं म्हणतात बहुतेक. तर हे मी घेतलं, पितळेचं भांडं आहे, आकार छान आहे ना, मस्त. मला थोडंसं मोठं हवं होतं, पण जे मोठं ते दुकानात होतं त्याचा आकारच आवडत नव्हता, डिझाईन आवडत नव्हती. मग हे घेतलं डेकोरेशनसाठी, हे ठीक आहे म्हणा. तर हे घेतलं आणि याच्यासोबत ना हे मिळाले. आणि मला काय वाटलं होतं या बॉक्सवरती ना अशा कलरच्या फुलांचे पिक्चर्स आहेत, फोटो आहेत. तर मला वाटलं त्याच वेगळी काहीतरी फुलं असतील भारी, ती आपल्याला ह्याच्याबरोबर भेटलेत म्हणून. आणि काल गौरी वहिनींनी बघितलं हे, तर म्हटले कापसाचे बोंडे असतात ना, तर ते बोंडे काढून खाली जे राहिलेल्या पाकळ्या आहेत त्याला कलर केले आणि हे सोबत दिले. असं पण करतात बघा. हे ना 2 पॅकेट ह्याच्यासोबत भेटलेत. आणि ह्याच्यामध्ये ठेवायला ना एक हे पण भेटले, हे पण छान आहे, यामध्ये पंती लावायची. आणि हे पाण्यावरती तरंगणार आहे बहुतेक, त्यामुळेच हलकं फुलकं आहे. आणि ह्यामध्ये पंत्या ठेवायच्या, तर पंत्या पण भेटल्यात याबरोबर भरपूर. तर असं हे आहे लक्ष्म्यांच्या वेळेस किंवा काही पण घरी कार्यक्रम असेल तर डेकोरेशनच्या वेळेस छान वाटलं म्हणून घेतलं. आणि त्यानंतर ताट पण दान करतात ना, म्हणजे अनारसे सोबत. तर हे ताट मम्मीने घेतलं होतं, छोटंसंच आहे पण पितळेचं. आणि मी काय म्हटलं की एवढं ताट ना असं ओवाळायला वगैरे छान वाटतं, त्यामुळे हे एक ताट घेतले. त्यात 2 छोट्या वाट्या हे आहे. तर हे असं ताट आहे, मस्त आहे की नाही. तर हे आमचं दोंडे जेवणाचं दान आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आत्यांसाठी ज्या गोष्टी मागवल्यात त्या पण आल्यात, त्या आत्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे, तर त्या पण इथे आलेल्या आहेत. 3च गोष्टी आहेत, एक पर्स आहे, ह्यात तर स्कार्फ आहे, असल्यासारखं पण वाटत नाही आहे, एकदम हलकं फुलकं आहे हे पार्सल. आणि यामध्ये मी चप्पल मागवली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आत्यांना सरप्राईज द्यायचं आहे. मला माहिती आहे की त्यांची काहीच रिॲक्शन नसणार आहे, आणि चप्पल बघितली तर त्या म्हणणार बरी आहे, ठीक आहे. कारण की ते तेवढंच बोलतात जेव्हाही आम्ही त्यांना कोणती गोष्ट देतो आणतो ना, तेव्हा फक्त त्यांचं एक्सप्रेशन तेवढंच असतं की हां बरं आहे. तर बघू आज कसं एक्सप्रेशन येते त्यांचं. चला जरा तुमच्यासाठी मागवल्यात. हां बघा उघडून एक एक. सगळी म्हणतात स्वतःला मागवते, आत्याला काही मागवत नाही, म्हणून आत्याला मागवलेत आता. ओढा असं ओढा जोर. मोठी वस्तू दिसते त्यामुळे आई खुश झाली. आहे काय आणले? दुसरं फाडून बघ बर, कशी वाटते चप्पल? चांगली. एक तर रिॲक्शन देऊ एक लगेच दुसरं. याच्यात काय ते दुसरं फोड. ही कशी वाटली तुम्हाला चप्पल? चांगली चप्पल आहे. चांगली का? आवडली का तुला? नो रिॲक्शन. एकाला तर ही अशी चप्पल आहे, दिसते का? तिन्ही पण पार्सल मी फ्लिपकार्टवरच मागवलेत. एकामध्ये चप्पल आहे, आता दुसऱ्यामध्ये बघू. हे 499ला भेटले. हे कितीला भेटले मी चेक करते आणि मग सांगते की कितीला भेटले. मला बहुतेक आठवत नाही आहे, पण त्यांचे ना नेहमी असे कॉटनचे असतात, यावेळेस थोडंसं वेगळ्या ह्याचे होते का ओपन. दुसरं फोड. अहो फोडून बघू तर द्या एक एक. थांबा आत्या. हां अरे छोटस आलंय हे खूप. छोट झाले हे. तुम्हाला नाही होणार आहे ना? छोटा आलाय. बरं दुसरा फोड आहे. काहीतरी 250 रुपयाचं आहे हे. छोटा दिला. होय हो. बरं ते पॅक करून मागे पडतो. आता याची रिटर्नच टाकते रिक्वेस्ट. दुसरा मागवायचा का तुम्हाला स्कार्फ? देते ते का मोठं? असं मोठं नाही, असं बघावं लागेल, मला चेक करावं लागेल. असं मग राहू दे आता, मग काय तसलंच मिळणार म्हटल्यावर.
जाऊ दे दुकानात ना आणू. असं होतं आम्हाला दुकानातल्या गोष्टी आवडतात. हे वेगळं काहीतरी येतं आणि मग हे म्हणलं बाय काय आणले असले ह्याच्यात ही आवडली. आवडली काय पर्स. चांगली की कुठं जाणार घेऊन आहे आता पर्स? रे जायचं काय कुठं वस्तीवर घेऊन? ही क्वालिटी छान आहे याच्यात चांगली. चांगली आहे कितीची असेल ही? तरी 200-250 रुपयाची असेल की. बरोबर 250 रुपयाचीच आहे. आईला जास्त करून पिशवी जावं ही आवडली बॅग. हा चप्पलवर पण रिॲक्शन नाही त्याचं. त्यामुळे आई हात केले. छान आहे का? हम्म. हे ठेवू का कसं? हा? राहू दे ना हे. राहते की आवडली ना तुम्हाला? राहू पर्स आवडली आम्हाला यातली. चप्पल बघा घालून बसती का? बघा घालून बसती का चप्पल, नाही तर रिटर्न करायला. 5 नंबर असल्यावर बस 5च नंबर आहे का? मोठी होती? नाही एक पुढं चाल. नाही मोठीच वाटते मला जरा. एक चालत. नाही एक साईज मोठी आहे, आपण एक साईज छोटी मागू, असं ग रिप्लेस करू. हा ही खाली जरा मोही धावती जरा नाही ते दोन्ही पण मोठ्या होत आहेत. पर्स अडकव घे. पर्स अडकव. बरंच नग बाय अडकवायला अडकून जाय की असेल चाल. काय करतो चाल. न काय अडकव. नग हा. जोपर्यंत कॅमेरा चालू होता तोपर्यंत आत्या एकदम शांत, नो रिॲक्शन असं त्यांचं चाललेलं होतं. आणि ज्यावेळेस कॅमेरा बंद झाला, हा एवढूसा स्कार्फ 250 रुपयाला या स्कार्फला म्हणत होत्या. म्हटलं खूपच महाग आहे बाई, नको मला, हा रिटर्न करून टाक. तर असं त्यांचं चाललं होतं. आणि हा तर ठीक आहे. चप्पल पण तुम्ही बघितली, एक साईज त्यांना मोठी होती. 5 नंबरच असं पण आम्ही दुकानातून आणतो, पण ही मोठी झाली. तर त्यांना म्हटलं की मी एक साईज छोटी मागवते. चेहऱ्यावरून मला समजलंच नाही की त्यांना आवडली आहे नाही आवडली आहे, असंच फक्त होतं की हां नाही बसत आहे मागव. तर ही चप्पलचं असं. आणि ही पर्स ही बघितल्यानंतर तुम्हाला पण समजलं असेल की ही बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आली, त्यांना आवडली. आणि खरंच ना ही पर्स आवडण्यासारखी आहे, पण 250 रुपयाला काहीतरी मिळाली मला. आणि आतमध्ये पण याची क्वालिटी छान आहे. 2 कप्पे, इकडे एक, आणि त्यांना कुठं सामान वगैरे काही घेऊन जायचं असेल ना त्यासाठी एकदम छान आहे. तर ही त्यांना आवडली. तर असं झालं आमचं धोंडेदाण, आणि दिला आत्यांना सरप्राईज. आता अजून पण तुम्हाला वाटत असेल की कोणकोणत्या गोष्टी आत्यांसाठी मागवाव्या, कमेंट करा, अजून आपण त्या पण गोष्टी मागवू. पण आत्या जास्त रिॲक्शन देत नाहीत जरी आपण त्यांना गोष्टी मागवल्या आणि ते बघायचा प्रयत्न केला तरी पण तुम्हाला काय वाटत असेल की नाही हे पण मागवून बघ, ते पण मागवून बघ, तर गोष्टी मागू, त्यांना आपण दाखवू. आणि नंतर सारखं व्हिडिओत यायला लागलं की त्यांना पण सवय होईल व्हिडिओत यायची. तर माझ्या अशा प्रकारचे व्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का हे नक्की मला कॉमेंट करून सांगा, तरच मला समजेल की मी बनवू की नको बनवू व्लॉग. हा व्लॉग कसा वाटला हे सुद्धा सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.